जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांचा संप, विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन। संगमनेर येथे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे। याशिवाय इतरही विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती शासकीय कर्मचाऱ्यांचा हा संप आहे। म्हणजे याच्यामध्ये शासनाचे पूर्ण सर्व विभागातले कर्मचारी या संपात सहभागी आहेत। प्रमुख मागणी आहे जुने पेन्शन योजनेची, त्याच्याबरोबर इतरही मागण्या आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे ती जुनी पेन्शन योजना 2004 पासून बंद झालेली आहे, ती चालू करण्याबाबत प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर 353 जो शासनाने शिथिल केला आहे तो परत पहिल्यासारखा नॉन बेलेबल करावा, अशी एक मागणी आहे। आणि वय जे आहे ते 60 करावं, रिटायरमेंटचं जे वय आहे ते 60 करावं, अशा अनेक मागण्या आहेत। शासनाला वारंवार आपण निवेदन मध्यवर्ती संघटनेच्या मार्फत दिलेलं होतं, परंतु त्या मागण्यांचा कोणत्याही प्रकारे विचार न झाल्यामुळं अखेरीस राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं हा संप पुकारण्यात आलेला आहे। आणि महसूलसह सर्व कर्मचारी संघटना या संपात सहभागी आहेत। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।